आमचा चहा पिऊन झालेला आहे. तर मित्रांनो चहा पिऊन झालेला आणि फ्रेश झालेली आहे मी मस्त. तिला म्हटलं इथला गड दाखवतो काय काय कुठे काय दाखवते मला. किती पहिल्यांदा वेळा आली येऊन असते. गेलायस तू? 2-3 वेळा होऊन गेले. सो आमच्या मागे जे आहे ते रासदर आहे आपलं. हे रासदर ते बैठका वगैरे मी व्हायच्या. याला म्हटलं खाली नाही, जाऊन नाही चहा वाढवायचं. पावडर घेऊन ये. अर्धा तासात जाऊन येशील तू. सोपं आहे. सवय आहे ना याला. बरं चला मग तिकडे आपल्याला तिकडे जायचं आहे. ते पद्मावती तलाव वगैरे आहे. चला नाही का कोणा पैसे द्यायचे? हा द्यायचं नऊ नाही. पैसे देतात सगळे हात दिले आपल्याला. तिकडे जायचं आपल्याला. हे आहे पद्मावती देवी मंदिर. प्यायसाठी पाणी आहे. छोटंसं कुंड आहे. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. सकाळचे वाजले 10-10:15 वाजले. पोटात कावळे आता ओरडत आहेत. कावळे उंदीर सगळे ओरडत आहेत. खूप भूक लागली तर आम्ही सोबत ब्रेड बटर आणले घरून. तर ते खातोय त्यावर. आणि पद्मावती देवी मंदिराच्या बाहेर बसलोय मस्त. पण बाहेर लय वार आहे प्रचंड. त्यामुळे तो मस्त बसून मी त्याचा नाश्ता करणार आहे. आणि थोडं मग पुढे बाकीचं गड फिरणार. आपल्याला होल पडले ते वाऱ्यामुळे. हां माझा नवरा मला माहिती सांगतोय गडांची आणि आम्ही आता तिथे जाणार आहे. तिकडे आपण नेड्याला जातो. नेड्याला नेड आहे नेड. माझ्या बायकोला मी संजीवनी वाची फिरून आणतो. कसला व्ह्यू तिकडेच आहे आहे जवळ. हे आत्ताच येणार लगेच. ते मला माहिती आहे. तू खोटं बोलतोयस तू. लगेच 5 मिनिटं जाणार. हां असं मस्त व्ह्यू आहे. तर आपण आलो आहोत आता चिलकती बुरुज जवळ. हा बुरुज किंवा ही जागा बघून तुम्हाला आठवेल की इथे चित्रपटाचा शूट झाला होता. मराठी चित्रपट आहे आपला शिवाजी महाराजांच्यावर. तर तो इथे शूट झाला होता. एक्झॅक्टली इथे झाला होता. फायनली मी आले. यू आर नियर बाय संजीवनी माची. अजून पुढे ना. आता आम्ही चाललोय नेड्यावर वरती चढायला. तर दाखवतो नेड्या काय असतं. चढली ऑलरेडी वरती. तुम्ही पण चढतो. तर मित्रांनो माझी बायको चढली ही वरती. आम्ही नेड्यात राजगडचं नेडं डुबा जे आपण म्हणतो. मी त्यामध्ये वर चढली. वर चढली ती. कसं वाटतं वर चढून? मस्त कसला व्ह्यू आहे. छान वाटतं ना इथे. क्लास. असं दाखव. असं एकदा पडलं आम्ही बसलोय छान. तरी तटबंदीतून आता आम्ही बाहेर पडलोय. असं आतमध्ये आहे आणि आता मी बाहेर पडलो. अशीच दुहेरी तटबंदी सुवळ्या माचीला पण आहे. ती एक छान आहे बघायला. पण सुवळ्या माची खूप लांब पडते म्हणून आम्ही संजीवनी माचीला आलो. इथे पण ती दुहेरी तटबंदी आहे. जात्याचं मोठे जातं अवशेष पडलेलं आहे भग्न अवस्थेत. तुटलेलं आहे ते. किती मोठं जात आहे ते खूप त्या काळीचं. हे किती छान दिसतंय बघ किल्ला. आता पुन्हा दुःख पूर्ण गेलंय. हा त्यामुळे पूर्ण स्पष्ट किल्ला दिसतोय. तर आमच्या मागे आहे चिलकती बुरुज. त्यामागे डुबा आहे. मागे बालेकिल्ला दिसत नव्हता. आता बालेकिल्ला क्लिअर दिसतोय. तर माझ्या बायकोला मी दाखवतो की बालेकिल्ला महाराज राहायचे. किती छान दुहेरी तटबंदी वरून छान दिसते आतून पेक्षा. कळलं? खालून अनुभवायचं असतं जाऊन. पण त्यामुळे खालून आणलं मी. मला असं वाटतं गुहेत इतिहास आहे. अनुभवायचा असतो. बघायचं नसतं नुसतं. एवढी मोठी आहे ही दुहेरी. म्हणजे हे बाहेरची साईड आहे ही आणि ही आतली बाजू आहे. म्हणजे ही जरी पडली तरी ही साईड सुरक्षित.